वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील 7 गुंठे जमिनीच्या प्रकरणात 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरुद्ध मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांच्या घराची झडती घेतली असता लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी 57 तोळे सोने आणि तब्बल 1,31 लाखांची रोख रक्कम आढळून आली। सन 2005 मध्ये वन विभागाने ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या 7 गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल अहवाल देण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांनी 20 लाखांची लाच मागितली होती। या प्रकरणी चौकशी दरम्यान चौरे यांनी आरोपी चंद्रकांत पाटील आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितल्याचं उघड झालं होतं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला मंगळवारी 10 लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं होतं। यावेळी चौकशी दरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता। त्यामुळे चौरे, पाटील आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधित कायदा सन 2018 चे कलम 7 आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप एकालाही अटक केली नाही। लाचलुचपत विभागाने संदीप चौरे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता 57 तोळे सोने आणि तब्बल 1,31 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। या जप्तीमुळे चौरे यांच्या मालमत्तेचा तपशील अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या पालघर लाचलुचपत विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चौरे आणि अन्य आरोपींच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे। वन विभागातील अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग लक्षात घेता वसई विरारमधील अधिकतर वनक्षेत्र हे चाळ माफियांच्या घशात कशा प्रकारे गेले असतील हे समोर आलं आहे। 4 वर्षांपूर्वी ही वसईच्या रेंज ऑफिस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे यांनाही 10 लाखांची लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती।